नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष लिंगायत आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे दिव्य भव्य अशी वास्तू दाखवायला। तिची संरचना विजापूरमध्ये केलेली आहे। मोहम्मद आदिल शाह यांनी ही वास्तू बांधलेली आहे 1627 पासून ते 1657 पर्यंत आणि याचं कारागिराचं नाव आहे याकूब। हा फारसी कलाकार होता आणि ते बघताय, हे बघा हे खूप सुंदरचे गार्डन वगैरे आहे आजूबाजूला। आणि मी आज आता बघतो आपण बघा, हे गोलघुमट आहे, हे असं बिना स्तंभ म्हणजे बिना पिलर एकही पिलर यूज नाही आणि हे शिड्या आहेत, एका टायमाला एकच माणूस जाऊ शकतो। आणि हे बघा म्हणजे खूप असे चढवट आहेत, आपल्याला चढताना खूप म्हणजे हे करायला लागतं, जरा काळजी घ्यायला लागते। हे बघा असे लोक बसतात आजी आजोबा वगैरे, कारण त्यांना दमाचा त्रास असतो म्हणून, बरोबर। हे बघा असे आपल्याला 7 पिलर्स म्हणजे हे आजूब बघताय तुम्ही, हे 7 असे रूम्स आहेत ते आपल्याला पार करून जायचं असतं वरती। वरला अँगल आहे, हा गोलघुमट आहे आपल्या बाजूला। एक महत्त्व काय माहिती का, एकदा तुम्ही इथे आवाज दिलात ना तो 7 वेळा ऐकायला येतो, म्हणजे इको साऊंड म्हणतात ना, ती संरचना ह्यांनी ह्याच्यासाठीच केलेली आहे आणि ह्याची स्पेशालिटी हीच आहे गोलघुमटची। बघा आणि वरून बघताय हे बघा खाली खूप पोल आहे आणि हे तर नाही, हे सगळे धडगे आहेत थोडे, म्हणजे त्याला मकबरा बोलतात, म्हणजे ते त्यांचे सगळे आहे वंशाचे मकबरा आहेत, बरोबर। आणि मी ते एन्जॉयमेंट करतो। खूप सुंदर अशी वास्तू आहे, बघा तुम्ही। खूप लोक मजा घेतात तिथले, आरडाओरडा करतात आणि बघा, आणि इथून बाहेरचा व्ह्यू मी बघतोय, एन्जॉय करतोय। बघा खूप छान आहे असा व्ह्यू। चला मग पुढे जाऊ। मी काही फोटो शेअर केले तुमच्याकडे, मस्त फोटो असे आलेले आहेत आणि हे खूप वास्तू म्हणजे एखादं कसं बांधलं असेल हे पण तुम्ही विचार करू शकता। नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे। इथे गार्डन पण खूप छान आहे एन्जॉयमेंटसाठी। हे बघा छान पण अँगल आहे, बघा हे लाइट रास्ता है, छोटा बढ़िया रास्ता है, ऐसे इधर से घूमने का और एक ही आदमी आ सकता है, देख लो आप। उतरो भाई।